गणपती बाप्पाचे डोळे कसे आहे? बारीक आहे. आणि बारीक डोळे कशासाठी असतात? बारीक पाहण्याकरता. इतर देवतेंच्या तुलनेमध्ये गणपती बाप्पाचं स्वरूप आहे का वाखाणण्याजोगं? इतर देवतांचं स्वरूप कसं आहे? अतिशय मनमोहक, लावण्य, सुंदर आहे. पण गणपती बाप्पांचं आपल्या दृष्टीने स्वरूप आहे का सुंदर? स्वरूप सुंदर नाही आहे. पण गणपती बाप्पांनी हे स्वरूप कशासाठी धारण केलं आहे? तर गणपती बाप्पांनी आम्हाला त्यांच्या अवयवांमधून खऱ्या अर्थाने शुभ संदेश देण्याकरता हे स्वरूप धारण केलं आहे गणपती बाप्पांनी. मला सांगा, गणपती बाप्पाचे कान कशासारखे आहे मावशी? सुपासारखे आहे. आणि सुपाचा गुणधर्म काय आहे? सूप काय करतंय? दळण करताय ना. आता नवीन मुलींना नाही माहिती सूप कशाला म्हणतात. ते म्हणतील व्हॉट धिस सूप. हे सूप काय भानगडे? कारण त्यांना एकच सूप माहिती. कोणतं? हॉटेलमध्ये मिळतं ते. त्यांना आता हे सूप आणि जातं हे अजिबात सांगता येणार नाही. पण आता तुम्हाला माहीत आहे सूप काय करतं. सूप जे सार आहे ते आपल्या जवळ ठेवतं आणि जे आसार आहे, भुसकट आहे, ते सोडून देतं, टाकून देतं. मग गणपती बाप्पाने सुपासारखे कान धारण केलेले आहे. मग गणपती बाप्पाने आम्हाला त्यांच्या कानाच्या माध्यमातून शुभ संदेश दिलेला आहे की जीवनामध्ये तुम्ही त्या सुपासारखे कान प्राप्त करून घ्या. सुपासारखे म्हणजे आकाराने नाही बरं का, विचाराने. काय करा? गुणधर्म काय आहे सुपाचा? चांगलं घेणे आणि वाईट सोडून देणं. मग जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कितीही लोकांनी वाईट म्हणू द्या, कसंही म्हणू द्या, कितीही निंदा नालस्ती करू द्या, पण जे काही चांगलं आहे ते आत्मसात करा आणि जे वाईट आहे त्याला मात्र तिलांजली द्या, सोडून द्या. म्हणून गणपती बाप्पाने सुपासारखे कान त्या ठिकाणी धारण केले आम्हाला शुभ संदेश देण्याकरता. बरं, गणपती बाप्पाचं पोट कसं आहे? मोठं पोट आहे. आता गणपती बाप्पांचं पोट सुशोभनीय आहे का? एवढं मोठं पोट असल्यानंतर आपण त्याला काय म्हणतो? आहे का नाही? म्हणजे मोठं पोट असेल तर ते सुशोभनीय नाही आहे शरीराला. मग गणपती बाप्पाने मोठ्या पोटातून आपल्याला संदेश दिलेला आहे. काय संदेश दिलेला आहे? कानाच्या माध्यमातून ऐकल्यानंतर पोटामध्ये साठवून ठेवण्याची क्षमता ठेवा. पण आपण काय करतो? एखादा समोरचा आरे म्हणला का लगेच कार्य आपण म्हणतो. एखाद्याने आपली जर निंदा केली तर आपण त्याचा लगेच सूड घेतल्याशिवाय राहत नाही. पण जीवनामध्ये महाराज जो ऐकून साठवून ठेवण्याची क्षमता ठेवतो त्याचीच समाजामध्ये, जगामध्ये किंमत वाढल्याशिवाय राहत नाही. काय झालं? हा गणपतीचा प्रेड होता. एक जण गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करण्याकरता स्टॉलमध्ये गेला. त्या ठिकाणी भरपूर गणपती बाप्पांच्या मूर्त्या होत्या, पण 3 मूर्त्या प्रामुख्याने समोर फ्रंटला ठेवलेल्या होत्या. आता त्या 3ही मूर्त्या उंचीला सारख्याच होत्या, रुंदीला सारख्याच होत्या, वजनाला सुद्धा सारख्याच होत्या. त्या 3ही मूर्त्यांच्या हाताला एक बिल्ला लावलेला होता आणि त्याच्यावरती किंमत लिहिलेली होती. एका मूर्तीची किंमत होती 551 रुपये. किती महिला वर्ग? 551 रुपये. दुसऱ्या मूर्तीची किंमत होती 2051 रुपये आणि तिसऱ्या मूर्तीची किंमत होती 5051 रुपये. अशा ह्या 3 मूर्त्यांच्या भिन्न भिन्न किमती होत्या. त्याने विचार केला ही भिन्नता का असेल? उंचीला सारखे आहे, रुंदीला सारखे आहे, वजनाला सारखे आहे, मग किमतीमध्ये भिन्नता का आहे? पण तो जरा इंजिनियर डोक्याचा होता. त्याने थोडंसं बारीक निरीक्षण केलं या किमतीमध्ये भिन्नता असण्याचं काय कारण असावं. आणि म्हणून त्याने थोडंसं बारीक निरीक्षण केलं आणि बारीक निरीक्षण केल्यानंतर त्याला गणपती बाप्पाच्या कानामध्ये एक छिद्र दिसलं. काय दिसलं? छिद्र दिसलं. त्याने काय केलं? शेजारी जे सळई म्हणा, गजाचा तुकडा म्हणा, तो घेतला आणि गणपती बाप्पाच्या कानामध्ये त्या छिद्रामध्ये टाकला. आता तो गज या कानातून टाकल्यानंतर या कानातून बाहेर पडला. कोणती मूर्ती आहे ती? किंमत किती आहे तिची? 551 रुपयाच्या मूर्तीच्या कानामध्ये गजाचा तुकडा टाकला तर तो गज या कानाने बाहेर पडला. दुसऱ्या मूर्तीजवळ गेला. कितीची आहे ती दुसरी मूर्ती? 2051 रुपये. त्याने पुन्हा एक गजाचा तुकडा घेतला, त्या मूर्तीच्या कानामध्ये टाकला तर तो गज तोंडातून बाहेर पडला.
तिसऱ्या मूर्तीजवळ गेला, त्याची किंमत किती आहे? 5051 रुपये. पुन्हा गाजाचा तुकडा घेतला, कानामध्ये टाकला आणि तो गाजाचा तुकडा पोटामध्ये जाऊन पडला. आता या 3 मूर्त्यांमध्ये तुम्हा आम्हाला शुभ संदेश दिलेला आहे की जीवनामध्ये, मी तुम्हाला वाक्य सांगितलंय की जीवनामध्ये किंमत त्यालाच असते, कोणाला? जो साठवून ठेवतो त्याला. आता या जगतामध्ये प्रामुख्याने 3 प्रकाराचे लोक आपल्याला पाहायला मिळतात, किंवा जगद्गुरु तुकोबाराने सुद्धा म्हटले प्रकाराचे 3, आणि तुका म्हणे केले जन. 3 प्रकाराचे लोक आहे. काही लोक असे आहे, या कानाने ऐकतात आणि या कानाने सोडून देतात. त्याची किंमत किती आहे? कमी आहे. तो आकडा सोडून द्या. आता या समाजामध्ये हा एक वर्ग आहे, या कानाने ऐकतो आणि या कानाने सोडून देतो. आता सुद्धा इथं कीर्तन झाल्यानंतर काही काही जाताना झटकून जाणार आहे, तुझं तुला, आहे का नाही? म्हणजे असा एक वर्ग आहे. दुसऱ्या मूर्तीने संदेश दिलाय काय? काही लोक या कानाने ऐकतात आणि मीठ मिरची लावून त्याच्या विरोधकापाशी जाऊन गरळ ओकतात. असा एक समाजामध्ये वर्ग आहे. पण तिसरा वर्ग मात्र असा आहे, या कानाने ऐकतो आणि आपल्या पोटामध्ये साठवून ठेवतो. त्याच लोकाला जगामध्ये किंमत किती आहे? मोठी आहे. म्हणून गणपती बाप्पांनी तुम्हा आम्हाला आपल्या अवयवांमधून हा शुभ संदेश दिलेला आहे. गणपती बाप्पाचे पाय कसे हो? पाय जाड जाड पाय आहे. जाड पाय कशासाठी असतात? की ज्या ठिकाणी तुम्ही उभे राहिलात, कोणतंही क्षेत्र असू द्या, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही उभं राहिले त्या क्षेत्रामध्ये खंबीरपणाने उभे राहा. असे उभे राहा, असे खंबीर उभे राहा. कुणी तुम्हाला कितीही लोटण्याचा प्रयत्न करू द्या, तुमच्यावर कितीही शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करू द्या, पण असे खंबीरपणाने उभे राहा की अजिबात तुम्हाला किती लोटण्याचा प्रयत्न केला, कितीही खाली खेचण्याचा प्रयत्न केला, तरी पण तुम्ही अजिबात डगमगता कामा नये. याच्यासाठी पाय कसे आहेत? रुंद आहे, जाड आहे. म्हणून गणपती बाप्पांनी तुम्हा आम्हाला या त्यांच्या अवयवांमधून त्या ठिकाणी शुभ संदेश दिलेला आहे की जीवन जगत असताना तुम्ही अशा पद्धतीचं जीवन जगा. विठ्ठल